साधारण 12 मेपासनं ज्या लाडक्या बहीण आहेत, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ज्या भगिनी आहेत, तर त्यांना हप्ता वाटण्यास म्हणजे सुरुवात झालेली आहे. परंतु दरवेळेस हप्ता जो आहे तो एकतर 2 ते 3 दिवस चालतो, परंतु यावेळेस जे वितरण आहे ते 12 तारखेला चालू झालेलं आहे आणि अद्यापही ते वितरण अजून असंच चालू आहे. त्यामुळे ज्यांचे शनिवारपर्यंत पैसे आलेले नव्हते त्यांना असं वाटत होतं की आता आपले पैसे येतील की नाही आणि आपण अपात्र झालेलो आहोत का. तर तुमच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही, किंवा तुम्ही इतकं ऑब्झर्व केलं आहे का नाही माहीत नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या वेळेस वितरण चालू होतं त्यावेळेसमध्ये रविवार आला होता आणि त्यामुळे रविवारी वितरण झालं नव्हतं, शासकीय सुट्टी असल्यामुळे. त्यानंतर म्हणजे सोमवारी बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आजसुद्धा पैसे येण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण की ही जी DBT आहे ती सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास चालू करत नाहीत. तर आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय तर हे DBT माध्यमातून हे पैसे येत असतात. म्हणजे एकदाच सरकारनं पैसे सोडले की बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये ते पैसे ॲट अ टाईम येत असतात. त्यालाच आपण DBT म्हणतो. आता दुसरी गोष्ट अशी की ही जी DBT आहे ही 3 नंतर सुमारे साधारण चालू केली जाते. तुम्ही जर चेक केलं असेल तर पहिलं दुपारी 1-1:30च्या दरम्यानपर्यंत पैसे आपल्या खात्यामध्ये येत होते, परंतु आत्ता तुम्ही जर पैसे येण्याचा वेळ चेक केला तर दुपारी 3 नंतरचा हा वेळ आहे, किंवा अगदीच सायंकाळचा सुद्धा वेळ आहे. तर आजसुद्धा दुपारी 3 नंतर ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी एकदा आपल्या म्हणजे जे काही बँक खातं आहे तुमचं त्याच्यामध्ये नक्कीच चेक करा. आणि जर तरीसुद्धा नाही आले तर सरकारनं सांगितलेलंच आहे की जिल्हा महिला आयोगामध्ये तुम्हाला जाऊन ऑफलाईन जो KYCचा अर्ज आहे तो करायचा आहे आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या नीट निष्पन्न करायच्या आहेत. तर दुसरी गोष्ट अशी की KYC जी आहे ती जानेवारीपर्यंत केली होती. जानेवारीनंतर फेब्रुवारीचा हप्ता आला होता. फेब्रुवारीचा हप्ता आल्यानंतर बहुतेक मार्चमध्ये सुद्धा पैसे आलेले होते. फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्ये आले होते. त्यानंतर एप्रिल पूर्ण महिना पैसे आले नाहीत आणि नंतर आत्ता मे महिन्यामध्ये जे वितरण आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. आता इथं लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की प्रत्येक वेळेस काही महिलांना लाभ मिळत नाही आहे. म्हणजे क्वचित नोव्हेंबरमध्ये भरपूर महिलांना वगळण्यात आलं होतं, भरपूर महिलांना महिलांना निकषामधनं काढण्यात आलेलं होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा जो हप्ता आला त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिलांना फेब्रुवारीमधनं याच्यातनं काढण्यात आलेलं होतं निकषामधनं आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. परंतु आत्ता जी गोष्ट जो दर आहे अपात्र करण्याचा तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात खरंच सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे का, तर असं होणार नाही. एवढ्या महिलांना अपात्र केलं जाणार नाही. त्यामुळे नक्कीच आहे ना जे वितरण आहे ते नक्कीच मोठ्या प्रमाणात अजून राहिलेलं असणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर खूप महिलांच्या कमेंट्स असतात खाली की ताई आम्हाला आणखी पैसे आलेले नाही आहेत, आमच्या खात्यावर आणखी पैसे जमा झालेले नाही आहेत आणि एकत्र 2 महिन्यांचे हे पैसे होते, त्यामुळे कदाचित वेळ लागू शकतो. आणि दुसरा विषय असा आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये म्हणजे खरं जर पाहिलं तर जो त्यांचा उद्देश होता सरकारचा की ही लाडकी बहीण योजना कुणासाठी चालू करायची, त्याच्यामधनं त्यांना काय साध्य करायचे, तर इथे कुठेच ते रूल फॉलो होताना दिसत नाही. कारण आपण जर फक्त शांततेत पाहिलं तर भरपूर अशा महिलांना पैसे येतात की ज्यांना खरंच त्या पैशांची गरज नाही, किंवा त्यात गरज असं नाही, गरज प्रत्येकालाच असते पैशाची. आणि आपण काही इतके पण श्रीमंत घरातले लोक नाही येतो, सगळे मिडल क्लासच आहोत. परंतु ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार आहे, ज्यांच्या घरी मोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, त्या लोकांनासुद्धा या योजनेचा लाभ भेटत आहे. आणि ज्या निकषांमधनं बाद होणाऱ्या महिला आहेत त्या जर बघितल्या तर त्या सगळ्या म्हणजे हातावर पोटं असणाऱ्या किंवा अशा बऱ्याचशा महिलांचे पैसे हे बंद झालेले आहे. त्यामुळे जरी सरकारच्या तिजोरीवर भार येत असेल तरीसुद्धा सरकारने एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की ज्या गरजू महिला आहेत, तुम्ही 10 अशा महिलांना पैसे देताय की ज्यांना गरज नाही आहे,
ते ठीक आहे, परंतु एक जरी अशी महिला असेल की जिला खरंच खूप गरज आहे आणि ती या निकषांमधनं बसत नाही किंवा काही त्रुटी तुमच्या असतील, त्या त्रुटींमुळे जर त्या महिलेचा लाभ बंद होत असेल तर इथं पूर्णतः सरकार फेल जाते. त्यामुळे सरकारनं जी हे आहे बाद करण्याची प्रक्रिया आहे ती अगदी पारदर्शक करावी, एवढंच इथं म्हणणं आहे. गरजू महिलांचा हप्ता बंद नाही झाला पाहिजे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.